नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ आणि बातमी बनवण्याचं एकमेव कारण आहे भोकरदन तालुक्यामध्ये दंड अधिकारी काकडे तहसीलदार यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत मित्रांनो, आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारचं काम करत नाही असं आपल्याला दिसून आलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणता कोणते प्रकरण प्रलंबित आहेत, तर त्यांच्याकडे अनेक प्रकारचे प्रकरण प्रलंबित आहेत, परंतु त्यातला एक मुद्दा मी फक्त घेतो। विशेष करून जे रस्त्याचे प्रकरण आहेत मित्रांनो, ते रस्त्याचे प्रकरण त्यांच्याकडे प्रलंबित आहेत। उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन या ठिकाणी सोयगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या लोकांनी त्या ठिकाणी दलित समाजाने त्या ठिकाणी उपोषण केलं होतं। उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन या ठिकाणी आणि त्या रस्त्या संदर्भातच उपोषण केलं होतं मित्रांनो। तो रस्ता खोटा नाही, ते लोक रस्ता मोकळा मागतात, जे मोकळा भरून मागतात, ते रस्ता जे मागतात ते नियमावली आहे त्यांची, खासरा पाणी पत्रकाप्रमाणे तो रस्ता आहे, तो नाला आहे। 1982 मध्ये त्या रस्त्याची नाल्याची नोंद आहे, आणि त्या नाल्याची नोंद असल्यामुळे त्या ग्रामपंचायतीने काय केलं, सोयगाव ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी तो रस्ता सिमेंटचा टाकलेला आहे। तर त्या ठिकाणी तिथे पाणी टाकी सुद्धा झालेली आहे, सिमेंट रस्ता सुद्धा त्या ग्रामपंचायतीने टाकलेला आहे मित्रांनो। आणि तो रस्ता टाकल्यामुळे पुढे एका व्यक्तीने तो रस्ता अडवलेला आहे, आणि तो रस्ता अडवल्यामुळे हा रस्ता पुढचा मोकळा झाला पाहिजे याकरिता ही बातमी आपण स्पेशल रिपोर्ट बनवलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी जर काकडे तहसीलदार आहेत, आणि हे जर समजा शेतकऱ्यांचा छोटासा विषय जर असेल जो रस्त्याचा पूर्ण तालुक्यामधला, हे मला तरी वाटतंय या ठिकाणी हे आल्यापासून तहसील कार्यालयाला हे पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी एखादं प्रकरण असं मार्गी लावलंय असं मला तरी वाटत नाही मित्रांनो। 48 तासामध्ये त्यांच्याकडून रस्ते मोकळे झाले पाहिजे। सोयगावचा रस्ता हा 48 मोकळा झाला पाहिजे 48 तासामध्ये आजपासून, आणि आजपासून तो 48 तासामध्ये तो सोयगावचा रस्ता दलित वस्तीचा जो ग्रामपंचायतीने टाकलेला आहे तो रस्ता जर मोकळा जर नाही झाला मित्रांनो, तर तहसीलदार काकडे साहेब, मी तुम्हाला त्या एसीच्या रूम मध्ये बसू देणार नाही। त्या एसी मध्ये बसण्याचे तुम्ही लायकीचे नाही, तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा। तुम्हाला शेतकऱ्याला न्याय देता येत जर नसेल ना, तुम्ही एसी मध्ये बसू नका, तुमची एसी तुम्ही ठेवणार नाही, आणि एसी मध्ये तुमची बसायची लायकी नाहीये, मी असं ठरवणार आहे। कारण तुमच्या कॅबिन मध्ये जो एसी लावलेला आहे हा शेतकऱ्यांच्या पैशाचा आहे, शेतकऱ्यांचा टॅक्स आहे। तुम्ही त्याला स्वतः जे बिल भरतो ते बिल तुम्ही स्वतः भरत नाही, तो खर्च तुम्ही स्वतः खिशातून केलेला नाहीये। दर महिन्याचे शासनाचे जे बिल येते, लाईट बिल येते, ते तुमच्या खिशातून टाकत नाही, एसीचं बिल तुमचं शासन तुम्ही भरताय, आणि तुम्हाला त्या एसी रूम मध्ये एसीच्या हॉलमध्ये बसण्याचा कोणताच अधिकार नाहीये। काकडे साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान देतो, या एसी रूम मध्ये जर बसायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावा। शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी जर नसेल लावात तर जास्त सांगत नाही, पण प्रकाश रोडकर मुख्य संपादक जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल हे तुम्हाला त्या एसीच्या रूम मध्ये आणि त्या कॅबिन मध्ये बसू देणार नाही। एसी तुम्हाला तिथून काढावं लागेल, एक तर एसी काढा नाही तर राजीनामा द्या। दोन प्रश्न तुमच्या समोर आहेत। तुम्ही ज्या खुर्चीवर बसता, जी एसीची हवा खाता, एसी रूम मध्ये बसता, एसी रूम मध्ये बसायचं जर असेल तर शेतकऱ्याचे कामं तुम्हाला मार्गी लावावं लागतील 48 तासामध्ये, आणि शेतकऱ्यांचे कामं मार्गी लावायचे जर नसतील, तुम्हाला नुसतं एसी मध्ये बसायचं जर असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। हे आपलं चॅलेंज आहे। प्रकाश रोडकर, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक। भेटूया आपण 48 तासानंतर। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।